सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। आकाशवाणी आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा प्रकार। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण। गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूम नंबर 107 वर निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरी असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। सत्ताधारी आमदारांचा बरळण्याचा सिलसिला अजूनही कायम। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नये, तर प्रवक्त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद साधू नये। 2 दिवसात राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा आदेश। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राज ठाकरे आज ठाण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर हे नेते राज ठाकरे यांची भेट घेणार। अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह पदाधिकारी भेटणार। शिक्षक, आमदार, आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार। रात्रभर शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं। आमदार रोहित पवार सुद्धा रात्रभरापासून या शिक्षकांसोबत तळ ठोकून। तोडगा निघाला नाही तर शरद पवार सुद्धा सकाळी 11 वाजता शिक्षकांच्या आंदोलनस्थळी येणार। आमदार रोहित पवारांची माहिती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। उद्धव ठाकरे आज गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार। मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी आणि यासह इतर काही मागण्यांसाठी गिरणी कामगार आक्रमक। मुंबई काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू। घरोघरी काँग्रेसची विचारधारा पोहोचवा, खासदार वर्षा गायकवाड यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। तर यावेळी आमदार असलम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष इरशाद खान यांची या बैठकीला उपस्थिती।